श्रीरामपूर मधली शिवजयंती एकदम टॉपची झाली भो. राम राम मंडळी, तुम्हाला तर माहितीये 90 दिवसात कमायचे आपल्याला 1 लाख रुपये. गॅरेजवर पण आलो होतो. आज बऱ्याच गाड्यांचं काम होतं, मग सगळ्या गाड्यांचं काम करून दिलं. काम करू करू मोकर दमलं होतं, भूक पण लय लागली होती. मग आलो होतो वडा खायला. वडा बिडा खाल्ला तरी पण पोट नव्हतं भरलं, म्हणून बिस्किट पण घेतलं होतं. चहा सोबत बिस्किट पण खात होतो. चहा बी पिऊन झाला. अण्णांनी पण ट्रक आणली होती, पण लावायची होती माग. अण्णाला म्हटलं तुम्ही बस आता ट्रक मध्ये घ्या माग, मी सांगतो या टँकरला पण खिटून लावायची होती. एकदम एकदम फेसोफेस पण ट्रक लावली होती. ट्रक बी व्यवस्थित लावली. आज कमवले होते 400+ रुपये. ओमकर मी निघालो होतो लगे गप्पा मारीत रामपूरला. बेलपूरची नदी पाहत पाहत गप्पा मारीत मारीत डायरेक्ट बेलपूर मध्ये पण आलो होतो. बेलपूर मध्ये पण छत्रपती महाराजांचं दर्शन करून घेतलं. बेलपूर मधून जायचं होतं आम्हाला श्रीरामपूरला शिवजयंती पाहायला. श्रीरामपूर मध्ये पण आलो. तिथं पण शिवजयंतीचं एकदम खतरनाक नियोजन केलं होतं. कार्यक्रमाला पण थोडा वेळ होता म्हणून दुसरीकडे पण आलो होतो शिवजयंती पाहायला. इकडे पण एकदम खतरनाक डीजे लावला होता. तो डीजे थोडं ऐकलं नाही, दुसरा डीजे पण होता. इथं पण एकदम सगळे नाचत होते. ही मिरवणूक तो एकदम खतरनाकच होती व सगळे एन्जॉय पण करीत होते. तो डीजे पाहून इकडे पण आलो होतो. इकडे पण कार्यक्रम चालू झाला होता. पब्लिक पण इतकं आलेलं होतं, जागा पण नव्हती उभं राहायला. इथं श्रीरामपूर मधली शिवजयंती तुम्हाला कशी वाटली तेवढं कमेंट करून नक्की सांगा.